नमस्कार, मी नेहास रेसिपी अँड टिप्स ह्या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर आज आपण अगदी कमी साहित्यात व झटपट होणारे असे नारळाचे लाडू बघणार आहोत। तर सणासुदीचे दिवसही जवळ येत आहे किंवा घरातील कोणत्याही स्पेशल ओकेशनसाठी अगदी झटपट बनणारी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी गॅसवरती जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालणार। तर तूप छान असं हे वितळलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 वाटी इथं मी लहान आकाराच्या 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे। कोणत्याही किराणा शॉपमध्ये अगदी सहज उपलब्ध असतं डेसिकेटेड कोकोनट। तर छान असं हे तुपामध्ये परतून घ्यायचं। असं तुपामध्ये परतून घेतल्याने काय मस्त असे खमंग छान हे लाडू तयार होतात व जास्त दिवसही टिकतात। गॅस अगदी मंद ठेवून आपल्याला हे एकसारखं परतत राहायचं आहे, नाहीतर काय खोबरं हे लगेच जळतं व त्यामुळे लाडवांची चव ही थोडी कडवट येऊ शकते। तुम्ही डेसिकेटेड कोकोनट ऐवजी घरातलं सुकं खोबरं देखील घेऊ शकता। फक्त खिसायच्या आधी सोलण वापरून त्यावरची डार्क स्क्रीन काढून घ्यायची व मस्त असं पांढरा शुभ्र खीस हा तयार होतो। साधारण इथं 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। डेसिकेटेड कोकोनट छान हलकं आणि मोकळं झालेलं आहे। अगदी गोल्डन कलर येईपर्यंत भाजायची गरज नाही आहे। नारळाचा रंग हा हलका पिवळा झाला म्हणजे आता ह्यामध्ये कंडेन्स मिल्क ॲड करूया। 2 वाटी डेसिकेटेड कोकोनटसाठी इथं 1 वाटी कंडेन्स मिल्क घेऊया व कंडेन्स मिल्क ॲड केल्यानंतर आता हे छानपैकी मिक्स करूया। आता हलक्या त्या मध्यम आचेवर छानपैकी याचा गोळा तयार होईल तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिट झालेली आहे। तुम्ही पाहताय मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे। लाडू वळता येतील अशा कन्सिस्टन्सीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर छान असं आता हे मिश्रण कोमट झालं की आपण याचे लाडू वळूया। हे लाडू अजूनच आकर्षक दिसावे म्हणून ह्यामध्ये मी आता कलर ॲड करत आहे। तर मी आता इथं 2 रंगाचे हे लाडू बनवत आहे। तर 2 डिशेसमध्ये असं ह्या पद्धतीने हे मिश्रण 2 भागात डिवाईड करून घेणार व ह्यामध्ये कोरडे फूड कलर मिक्स करणार। तर मी इथं हिरव्या आणि लाल रंगाचे लाडू बनवत आहे। तर एका गोळ्यामध्ये हिरवा रंग आणि दुसऱ्यामध्ये लाल रंग मिक्स करून छान असं आता हे गोळे मळून घेणार। जोवर ह्यामध्ये छान असा रंग मिक्स होत नाही छान असं मिक्स करून घ्यायचं। घरी जर असे कलर अवेलेबल नसतील तर तुम्ही ह्यामध्ये रूह अफजा आणि गुलकंद देखील मिक्स करू शकता। त्यामुळे रंग तर छान येईलच शिवाय वेगळी चव देखील मिळेल। आता आपण याचे लाडू वळायला घेऊया। तर आपापल्या आवडीनुसार आपण लहान किंवा मोठ्या साईजमध्ये हे लाडू वळून घेऊ शकतो। तर मी इथं अशा लहान आकाराचे हे लाडू वळून घेत आहे। अगदी सहजपणे इथं लाडू वळला जात आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे लाडू वळून घ्या किंवा तुम्हाला याची बर्फी करायची असेल तर तुम्ही हेच मिश्रण एका ट्रेमध्ये सेट करून घ्या। मस्त अशी बर्फी देखील तयार होत असते। तर आता गार्निशिंगसाठी मी एका वाटीमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे व ह्यामध्ये अशा पद्धतीने हा लाडू घोडून घेणार जेणेकरून हे लाडू एकमेकांना चिकटतही नाही व दिसायला देखील आकर्षक दिसतात। तुम्हाला अजून एक लाडू मी करून दाखवते। पहा किती झटपट आणि सहज हा लाडू वळला गेला आहे। अशाच प्रकारे उरलेल्या सर्व मिश्रणाचे हे लाडू वळून घ्यायचे आहेत। हे लाडू बनवायला तर सोपे आहेतच शिवाय चवीला देखील मस्त असे चविष्ट लागतात। तर सांगितलेल्या प्रमाणात रक्षाबंधन किंवा कोणत्याही सणासुदीला तुम्ही सुद्धा हे लाडू नक्कीच ट्राय करा व कसे झालेत कमेंट्स करून नक्की तुमची प्रतिक्रिया द्या व व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। त्या नारळ घालून रवा बर्फी दाखवणार आहे। तर अगदी मस्त अशी ही बर्फी बनत असते व चवीला देखील तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत ही बर्फी तयार होते। तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथं जाड तळाची कढई घेतलेली आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालणार। बर्फी करण्यासाठी 1 वाटी फाईन 0 नंबरचा रवा घेतलेला आहे। छान असं तूप वितळल्यानंतर हा रवा ह्या तुपामध्ये घालायचा आहे।
अशा पद्धतीने रवा छान असा फुलला पाहिजे, तर गॅस हा मंद आचेवरती ठेवायचा आणि जसा आपण शिऱ्याकरिता रवा भाजतो तसा रवा इथं भाजायचा नाही. अगदी हलका गुलाबी रंग येईल तोवर आपल्याला रवा भाजायचा आहे. तर अशा पद्धतीने हात न थांबवता सतत परतत राहायचं आहे, जेणेकरून रवा हा अतिशय लालही होणार नाही व तळाशी लागणारही नाही. रवा भाजायला 7 ते 8 मिनिट लागतात. तर अगदी पांढराही हा रवा राहू द्यायचा नाही. अशा पद्धतीने हलका गुलाबी भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी खोबऱ्याचा खीस. तर हा कोरड्या खोबऱ्याचा खीस आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा खीस देखील टाकू शकतात. तर आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी फक्त 1 मिनिटापर्यंत मंद आचेवरती परत भाजून घ्यायचा, जेणेकरून खोबरंही छान असं खरपूस भाजलं जाईल. तर हे कोरडं खोबऱ्याचं खीस घेतलेला आहे, तर मी जास्त याला रोस्ट करणार नाही. जर तुम्ही इथं ओल्या खोबऱ्याचा खीस घेतला तर मात्र छान असं कोरडं होऊस तर याला भाजून घ्यायचं. तर अशा पद्धतीने बघा रव्याला देखील हलका गुलाबी रंग आल्यानंतर ह्यामध्ये मी खोबऱ्याचा खीस हा मिक्स केला. त्यानंतर ह्यामध्ये साखरेचा पाक न टाकता आपण अमूल मिठाई मीठ टाकणार आहोत. तर 1 वाटी रवा आणि 1 वाटी खोबऱ्याच्या खिसाकरिता मी इथं समप्रमाणात 1 वाटी मिल्कमेड घेतलेलं आहे. मला हवं असल्यास तुम्ही 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी खोबऱ्याचा खीस देखील टाकू शकतात. आणि त्यानंतर खोबऱ्याचा खीस हा जास्त घेतला किंवा रवा जास्त प्रमाणात घेतला तर तुम्ही त्यामध्ये मिल्कमेडचं सुद्धा प्रमाण वाढवायचं. तर अशा पद्धतीने बघा हा डो तयार होत असतो. अगदी मंद आचेवरती 1 मिनिटपर्यंत मिल्कमेड टाकल्यानंतर अशा पद्धतीने छान असं परतून घ्यायचं. अगदी 1 मिनिटामध्ये हा गोळा तयार होत असतो. त्यानंतर ह्यामध्ये घालायची वेलची पावडर. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये केवडा इसेन्स किंवा रोज इसेन्स देखील टाकू शकतात, जेणेकरून ह्या बर्फीची चव अजूनच छान येईल. तर मला नको आहे तर मी इथं स्किप केलेलं आहे. तर अशा पद्धतीने छान असं मिक्स केल्यानंतर आपलं हे बर्फीचं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि आता हे मिश्रण छान असं तयार झाल्यानंतर तुम्हाला जर असं सेट करायचं असेल ना, तर तुम्ही ताटामध्ये किंवा कोणत्याही केक टिनमध्ये छान अशी बर्फी सेट करून घेऊ शकता. तर मी इथं ही बर्फी थोडी छान अशी अजून आकर्षक होण्याकरिता ह्यामध्ये रंग मिक्स करत आहे. तर इथं मी जास्त भांड्यांचा पसारा न करता हे मिश्रण कढईमध्येच राहू देणार आणि इथं लहान मुलांचा डबा असतो ना, तो घेतलेला आहे. म्हणजे इथं केक टिनचीही आवश्यकता नाही. अगदी सहज प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलांचा हा डबा अवेलेबल असतो. तर त्यामध्ये ही आपण बर्फी छान अशी सेट करू शकतो. तर अगोदर ह्या डब्याला छान असं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून बर्फी ही निघताना सहज निघते. तर ह्या बर्फीला छान असा लुक देण्याकरिता इथं अर्ध्यापेक्षा जास्त मिश्रण ह्या डब्यामध्ये मी ओतून घेणार व छान असं हातांनी सेट करून घेणार. बघा अशा पद्धतीने अगदी सहज सेट होतं हे मिश्रण. काहीही यामध्ये अवघड नाही. हाताला तूप वगैरे काही लावायची गरज नाही. फक्त असं बोटांनी छान असं दाबून घ्यायचं. अगदी पटकन होती ही प्रोसेस. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्या बर्फीच्या खाली बटर पेपर देखील ठेवू शकता. त्यानंतर ह्यामध्ये बर्फी सेट करू शकतात. तर अशा पद्धतीने ही मी एक लेयर प्लेन करून घेतलेली आहे. आणि आता उरलेलं मिश्रण पाहूया. तर हे मिश्रण मी कढईमध्ये राहू दिलेलं बघा असं कोरडं झालेलं आहे. खाण्याचा रंग म्हणजेच हिरवा फूड कलर आता ह्या मिश्रणामध्ये टाकत आहे, जेणेकरून बर्फीला छान असं लुक येईल. तर तुम्ही पाहू शकता मिश्रण हे अशा पद्धतीने कोरडं झालेलं आहे. जर आता ह्यामध्ये अजून मिल्कमेड घातलं ना, तरीही छान असं पाहिजे तसं हे पातळ होणार नाही. तर ह्यामध्ये अगदी फक्त 2 ते 3 टेबलस्पून दूध टाकणार, जेणेकरून हे मिश्रण छान असं पातळ होईल. बर्फी सेट करताना वरची लेयर ही मस्त अशी पातळ तयार होईल. तर बघा अशा पद्धतीने मस्त हे मिश्रण पाहिजे तसं पातळ झालेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या पांढऱ्या लेयरवरती आता ही ग्रीन लेयरसुद्धा लावून घ्यायची आहे आपल्याला.
तर अगदी मस्त अशी आकर्षक ही आपली बर्फी बनेल व अगदी तोंडात टाकताच विरघळणारी रवा व खोबऱ्याची ही बर्फी तुम्हीसुद्धा बनवाल ना तर अगदी परफेक्ट बनेल। तर आता चमच्याने हे मिश्रण असं टाकून घेतल्यानंतर बघा हाताने असं ही लेयर छान अशी प्लेन करून घ्यायची। तर आपण हाताने जर सेट केले ना तर बघा असे बोटांचे निशाण राहतात ना, तर त्यासाठी काय करायचं, पोहे खायचा चमचा घ्यायचा व त्याने मिश्रण असं प्लेन करून घ्यायचं। बघा किती मस्त असं प्लेन झालेलं आहे ना मिश्रण। तर अशा पद्धतीने प्लेन केल्यानंतर ह्यावरती काही ड्रायफ्रूटचे काप टाकूया। तर अशा पद्धतीने ह्यावरती ड्रायफ्रूटचे काप टाकल्यानंतर आता हा डबा लावून छान असं फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवणार। फ्रीजरमध्ये न ठेवता अगदी 2 तासात ही छान अशी ही बर्फी सेट होत असते। तर आता बघा 15 मिनिट झालेले आहे, मस्त अशी आपली बर्फी ही सेट झालेली आहे। आता बघा चमच्याने अशा पद्धतीने हे मिश्रण मी बाहेर काढून घेणार, न तोडता अगदी अलगद हाताने आणि प्लेटमध्ये काढायचं। त्यानंतर छान असं चाकूने चौकोनी आकारामध्ये ही बर्फी कापून घ्यायची आहे किंवा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकतात। तर अशा पद्धतीने शिल्लकचा भाग मी कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर चौकोनी भागामध्ये आता ही बर्फी कट करून घेतलेली आहे। तर जेवढी ही बर्फी दिसायला आकर्षक दिसत आहे ना, तेवढीच खायला देखील चविष्ट लागते। आणि आता ह्या बर्फीवरती खोबऱ्याचा खीस टाकल्यानंतर ह्या बर्फीचा लुक अजूनच वाढेल। बघा किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे ना। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा। तर तुम्हाला आता ही बर्फी तोडूनही दाखवते। तर बघा किती मस्त अशी मऊसूत ही बर्फी तयार झालेली आहे। अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तर ह्या रक्षाबंधनला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा। त्यासोबतच व्हिडिओ जराही आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।